नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। आज आपल्या किचनमध्ये आपण बनवत आहोत क्रीमी अशी मस्त दही कढी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 1 कप दही घेतला आहे, 2 चमचे बेसन घेतला आहे, थोडीशी हळद घालूया आणि हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता मी मिक्सरला मिश्रण फिरवून घेतलं आहे। इथे एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आहे। तेल तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या ठेचून घालून घ्यायच्या आहेत। लसूण थोडा लालसर रंगावर आल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं जिरं, थोडीशी राई घालून तेलामध्ये परतून घेतलं आहे। आता त्यामध्ये थोडासा हिंग घालूया, मिरच्या घालून घेऊया। सर्व जिन्नस तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे। आता तेलावर चांगले जिन्नस परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण बनवलेलं मिश्रण घालून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण चांगलं तेलावर ढवळून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया। तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालू शकता। किती पातळ हवं आहे त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे। 2 मिनिटं मिश्रण ढवळून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीरीची पाने घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया। आता हे मिश्रण आपल्याला 15 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। त्याला बारीक उकळी आली की त्याला सतत ढवळत राहायचं आहे। तर साधारण 15 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपली दही कढी कशी मस्त एकसंध झाली आहे। कुठेही दही फाटलेला दिसत नाही। तर आता गॅस बंद करूया आणि गरमागरम सर्व करूया। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा या चॅनलला सबस्क्राइब करा।